नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय प्राध्यापक रसूल सोलापुरे यांची फाटलेलं आभाळ ही कादंबरी आणि आज भाग 13वा. पण तत्पूर्वी तुम्ही अजूनपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात फाटलेलं आभाळ भाग 13वा. मांजीराम आणि तात्या कदम यांच्या गप्पा सुरू असताना कीर्तनाची वेळ जवळ येऊन ठेपली. तात्याबरोबरच्या देवाबद्दलच्या चर्चेनं मांजीरामला फार समाधान वाटत होतं. आता कीर्तन करून महाप्रसाद घेऊनच पुढे दोस्ताकडे जायचं असं ठरवून मांजीराम निवांत बसून राहिला. एवढ्यात देवळाचा कारभारी देवाप्पा तात्याकडं आला. तात्यानो, काय रे, काय झालं? कीर्तनकार देवळाकडे यायला निघाले, चला की तयारीला लागू. अरे तयारी झाली आज नव, फरशीवर जहाजम हातरून ठेवतवर. मग तसंच करू, आल्यावर गडबड व्हायला ना ग. बरं, तुला सांगितलेलं काम केलं कर. कसलं हो तात्यानो? अरे हेच की, आचार्याला नारळ किसून पाहिजे होतं नव. उगे त्याला इशीर करू नको. एकदा कीर्तन झालं मग महाप्रसाद घेऊनच समजे जातील ना. तेवढ्यासाठी तर तुला सांगून ठेवलं होतं नव. तात्यानो, केली समधी अवस्था, चोख केलेली आहे आणि पुढची बी तयारी करून ठेवली. 4 दिवसात समधी तयारी पार पाडतो बघा. पुढची तयारी? आणि ती कसली? तात्या कदम आश्चर्यानं त्याच्याकडे बघून बोलला. 4 दिवसावर आषाढी एकादशी आली नव. तेव्हा मंदिरात किती कार्यक्रमांची धामधूम आहे माहीत नाही वय तुम्हासनी? काही विसरला काय? तात्या कदम देवाप्पाच्या बोलण्यावर मनापासून हसला. देवाप्पा, मला तात्या कदम म्हणतात, माहिती आहे ना तुला? अरे देवाची कुठली गोष्ट विसरलाय काय हो तात्या आज पतूर? मग आता ह्यो आषाढीचा किती महत्त्वाचा दिस, तो इसरल का तू सांग? नाही बा, मी आपले सहज बोललो बघा. बरं तात्यानो, येशील तेलाचं 2 डबा आल्यात. सकाळी 2 जण घेऊन येऊन देऊन गेल्यात. काय करू मग? आजच्या जेवणाला समजा साहित्य आहे. अरे असू दे की, आता लगेचच महाप्रसाद आणि होणार आहेच ना, तसंच ठेवून दे. इतक्यात ते फोडू नकासा. आता या महाप्रसादाचा समजा भार कुडाळकरांनी उचललाय. तेव्हा काय, आता महाप्रसादासाठी भगत साहित्य आणून देतील, ते तसं जेवण खोलीत ठेवा. राहू दे. अरे भगवंताची इच्छा असती, कोणाला नग म्हणू नका. आणि देणगी म्हणून जे पैसे येतील ते लगे बँकेत ठेवून या, म्हणजे हिशेबाला बरं पडतंय. काय लागल तेव्हा देवस्थान मंडळाला सांगून काढत्या बी येते ते. कसं आहे, हिशोबाला आपलं चोख राहायचं. कुणी उगा आपल्याकडं बोर्ड दाखवायला नकं. आता त्या वय तसंच करताला. आपला हिशोबने सोमनाथ समजा व्यवस्थित लिहून ठेवायला. बँकेत बी पैसे भरून पावती आणून सगळं चोख ठेवलंय त्याने. कवा बी कोणी बी काय बी विचारलं लगेच समजा समोर ठेवायला तयार आहे बघा. पोरगं चांगलं आहे. आम्हासनी हिशोबाची पैसे अडक्याची कधी काळजी करायला लागत नाही. बरं तात्यानो, एक विचारावं म्हणत होतो. देवाप्पा बोलावं का नको असं करत चाचपडत बोलत होता. त्याची ती गडबड बघून तात्याने त्याला धीर दिला. देवाप्पा, काय शंका असेल ती स्पष्ट बोल. घाबरायचं कारण नाही. बघ, तू बोलणार ते योग्यच असेल याची मलाच काय, साऱ्या देवस्थान मंडळाला खात्री आहे. आडे वेडे घेऊ न ग. नाही तसं काय नाही, पण त्या पोराबद्दल जरा बोलायचं होतं. कोणाबद्दल? ते सोमनाथबद्दल? अरे मग विचार की गाड्या, काय म्हणतो तू? काय नाही खरं, म्हणजे तसं काम नाही. पण काय, 1 वर्ष झालं पोरगं मन लावून काम करतंय, पण अजून आमच्याकडनं त्याला काही मिळतच नाही हो. म्हणजे काय पाहिजे त्याला? तात्यानो, पोरग्यानं चकार शब्दानं मला काय सांगायला नाही, पण मलाच वाटतंय म्हणून मी विचारतोय. त्याला पगार ठरवायला पाहिजे नाही. एक पोरग्याची परिस्थिती बेताची आहे. दूध डेअरीत काम करून दिवसभर आमच्याकडं काम करतोय, तेव्हा जरा विचार करायला पाहिजे ना. त्याच्या एवढंच ना. अरे मग 1 दिवस तू तरी का ग बसला? मला सांगितलं असतं तर त्याला काय बी दिलं असतं ना मी. बरं आता झालं गेलं, होऊन गेलं. एवढा आषाढीचा कार्यक्रम संपू दे. मी आज देवस्थान मंडळीची बैठक बोलवतो, तेव्हा साऱ्या कार्यक्रमाच्या हिशोबाला आम्ही बसणारच आहे. या बैठकीत नक्की त्याच्यासाठी काहीतरी करतो. तू काय बी काळजी करू नको, त्याचं काम झालं असं समज. आत्यानो, तुमच्या शब्दाने लय बरं वाटलं बघा. देवाप्पाच्या चेहऱ्यावर एकदम समाधान पसरलं. अरे तू काय तुझ्यासाठी मागतोय का? तसं म्हणलं तर आमचीच चूक झाली म्हणायची. आम्ही कधी त्याचा विचारच करायला नव्हता बघ. तो बापडा आपला खाली मान घालून काम करत सुटला या. बरं एखाद्या शब्दाने तरी आमासनी बोलल का नाही?
नाही हो तात्यानो, पोरगं ते लय लाजळ आहे. वर मान करून कधी बोलत बी नाही. काही नाही दिल्याचा तरी एक शब्दानं बी तो विचारणार नाही. आपलं काम करत राहीन त्यो. मॅच एक दिवस त्याला म्हणलं सोमनाथा, एका शब्दानं बी तू तुझ्या पगाराचं बोलायला नाहीस. तुला काही गरज दिसत नाही वाटतं. अहो तेव्हा फकस्त हसलंय ते. हे बघा, माझी देवाची सेवा आहे ही, सेवेचे कधी पैसे घेतात का, असं म्हणला परत. तात्यानो, त्याच्या त्या बोलण्यानं म्या बी चकित झालो ना. कसं आहे देवापा, असतात एक एक समाधानी लोक. त्यासनी कसली अपेक्षा नसती बघ. घरात तशी उपाशी राहतील, खरं कुणाच्या पैची अपेक्षा नाही करणार. असली लोक आता लय कमी आहे. देवाच्या गुणाचं म्हणत्या त्या असल्या माणसासनी. बरं तात्यानो, लगेच या, लोक यायला लागलेत बघा. हो तू हो पुढं पाठोपाठ आहेच बघ म्या. देवाप्पा लगेच मंदिरात गेला. मांजीरामा, बघितलं नवं, कशी हिऱ्यासारखी आमासनी माणसं मिळाल्यात. कशी एक एक गुणाची लोक असतात, आहे का नाही. वय वय देवानं अशी माणसांना पाठवलेलं असतंय, दुसरं काय म्हणायचं. चला देवळात जाऊ, देवापा वाट बघत असन. मांजीरामच्या बोलण्यावर तात्या कदम उठला. आता दोघंही देवळात गेले. सगळं देऊळ बायका माणसांनी भरून गेलं होतं. पुरुष मंडळी आजूबाजूला जागा मिळेल तिथे बैठक मारून बसलेली होती. गाभाऱ्याच्या समोर कीर्तन सांगण्यासाठी लाकडी मंच तयार केला होता. त्यावर मलमली स्वच्छ कापड अंथरलेलं होतं. आजूबाजूच्या प्रत्येक खांबाला झेंडूच्या फुलांच्या माळा गुंडाळलेल्या होत्या. त्यामुळे मंदिराला एक वेगळीच शोभा आली होती. मंदिरभर सुगंधी उदबत्तीचा धूर भरून राहिला होता. समईच्या मंद प्रकाशात गाभाऱ्यातील विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती उजळून निघालेल्या होत्या. मंदिरातलं सगळं वातावरण पांडुरंगाच्या भक्तीत न्हावून निघाल्यासारखं वाटत होतं. आता सगळी तयारी झाली होती. सगळे कीर्तनकाराची वाट बघत होते. गावाला अशा कार्यक्रमाची आवड होती. देवळातला असा कार्यक्रम असेल तर सगळं गाव झाडून गोळा होत असे. मदतीलाही तसंच सगळे एकजुटीनं धावत होते. धोतर पागोटं अशा पांढऱ्या शुभ्र पेहरावात कपाळावर गंधाचा मोठा टिळा लावून कीर्तनकार मंदिरात आले. ते येताच प्रथम गाभाऱ्यात जाऊन त्यांनी देवाचं दर्शन घेतलं. देवासमोर मस्तक ठेवून त्यांनी मनोमन देवाची प्रार्थना केली आणि त्यांच्यासाठी तयार केलेल्या व्यासपीठावर येऊन ते विराजमान झाले. त्यांनी बैठक घेताच सारे भक्तगण त्या कीर्तनकाराच्या पायावर डोकं ठेवून त्याला आदरानं नमस्कार करायला लागले. त्या गर्दीत मांजीरामही पुढं झाला. त्यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेऊन मांजीराम मंदिराच्या एका बाजूला खांबाच्या आधारानं निवांत बसला. खांबाला पाठ लावून बसल्यामुळे मांजीरामला निवांत वाटायला लागलं. कीर्तनकार प्रत्येकाला आशीर्वाद देत होते. बराच वेळ अशा दर्शन कार्यक्रमात गेला. बराच वेळ झाल्यामुळे शेवटी तात्या कदम उठून उभे राहिले आणि बोलायला लागले. सर्व भक्त मंडळींना मी विनंती करतो की समद्यांनी आपल्या जागेवर शांत बसून घ्या. कीर्तनाला येळवतोय. तेव्हा कीर्तन झाल्यानंतर मग समद्यांनी महाराजांचं दर्शन घ्यावं. कीर्तन महाप्रसाद असा समदा कार्यक्रम व्हायला वेळ लागणार आहे. तेव्हा समद्या भक्त मंडळींना म्या कळकळीची पुन्हा एकदा विनंती करतो. तात्या कदमाच्या विनंतीला मान देऊन सगळे आपापल्या जागेवर जाऊन बसले. मंदिरात शांतता पसरल्यावर कीर्तनकारांनी सगळ्यांकडे मंद स्मित करत नजर फिरवली आणि आपल्या कीर्तनाला सुरुवात केली. भगवान सांगतात, अनन्य भावानं माझं ध्यान आणि भजन करतात त्या भक्तांचा मी संसाराचा भवसागर पार करून उद्धार करत असतो. माऊलीची लेखणी म्हणजे दुधात साखर. त्याची गोडी तुम्हाला काय वर्णन करू. ती गोडी ज्यांनी चाखली नाही तो कमनशिवी. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, जो आईच्या पोटी येतो तो त्या आईला किती प्रिय असतो तसंच भक्तांचं आहे. ते भक्त जसे असतील तसे मला प्रिय असतात. या संसार सागरात जन्ममृत्यूची लाट नेहमी उसळत असते. माझं नामस्मरण ही होडी आहे. या होडीतून त्यांना संसार सागराच्या तटाला घेऊन येतो. तुकोबारायांनी आपल्या अभंगातनं पाणी व मीठ आणि अग्नी व कापूर हे 2 दृष्टांत घेऊन सांगितलंय. लवण मेळविता जळे काय उरले निराळे. तैसा समरस झालो तुझ माझी सामावलो. अग्नी कर्पुराच्या मेळी काय उरली काजळी. पाण्यात मीठ विरघळे म्हणजे ते काय निराळे राहते का. नाही, ते निराळं राहतच नाही.
तसंच हे परमेश्वरा, मी तुझ्यात विरघळून नाहीसा झालोय. कापराचा आणि अग्नीचा संवर्ग झाला म्हणजे कापूर अग्निमय होऊन जातो, त्याची काजळी सुद्धा शिल्लक राहत नाही. अशाच दुसऱ्या एका अभंगात त्यांनी आणखीन दृष्टांत दिलेला आहे. ते म्हणतात, रवी रश्मिकला नये काढिता निराळा, तैसे आम्हाला झाला भाव, अंगी जडो निठेला देव. गोडी साखरे पासूनी कैसे निवडती दोन्ही. सूर्य आणि सूर्याची किरणं परस्परांपासून वेगळी करता येत नाहीत, तशी माझी वृत्ती झालेली आहे. देव माझ्या अंगाशी जडून राहिला आहे. गोडी आणि साखर या परस्परांपासून वेगळ्या कशा करता येतील. ज्या परमेश्वराशी भक्त एकरूप होतो, तो परमेश्वर कसा आहे याचं सुद्धा वर्णन त्यांनी केलंय बरं का. नाही आकार विकार चराचर भरलेसे. देवाला आकार नाही, विकार नाही, पण देव सर्वत्र भरलेला आहे. व्यापुनी वेगळे राहिलेसी दूरी, सकळा अंतरी निर्विकार. रूप नाही रेखा, नामही जयासी, आपुल्या मानसी शिवध्याय. अंत नाही पार, वर्णा नाही थार, कुळ याती शिर हस्त पाद. अचेत चेतले भक्तीची या सुखे, आपुल्या कौतुके तुका म्हणे. परमेश्वर सर्व जगात व्यापलेला असून देखील तो सर्वांपासून वेगळा आहे. त्याला रूप नाही, नाम नाही, जातकुळ नाही, त्याला अंत नाही, म्हणजेच तो अनंत आहे. देवाचं हे मूळचं स्वरूप वास्तविक पाहता निर्गुण निराकार असं आहे, परंतु त्या अचेतनास भक्तीपासून सुख वाटतं आणि त्या भक्तीच्या सुखाकरता ते सगुण झालेले आहेत. चुकली या माये बाळ हुरू हुरूप आहे. आईची आणि मुलाची ताटातूट झाली असता मूल आईची उत्सुकतेनं वाट पाहत असतो. कोण्या तान्ह्या मुलाला प्रेमानं वाढव असं आईला सांगावं लागतं का. तिच्या अंतःकरणातली कळकळच मुलाचं रक्षण करण्याची प्रेरणा. त्याचप्रमाणे हे परमेश्वरा, तुमच्या अंतःकरणात आमच्याबद्दल जो कळवळा आहे त्यामुळे तुम्ही आमचं रक्षण करता. न लगे मायेसी बाळे निर्वावे, आपुल्या स्वभावे ओढी त्यासी. गोड धोड त्यासी ठेवी न मागता, समाधान खाता नेदी मना. खेळता गुंतले उमगुनी आणि, बैसोनिया स्तनी लावी वाळे. त्याच्या दुःखेपणे आपण खापरी, लाही तळी बरी होय जैसी. मला जवळ घे असं मुलानं आईला सांगावं लागत नाही. आईच्या ठिकाणी उपजतच मुलाबद्दल वात्सल्य असतं. ती मुलाबद्दलच्या प्रेमामुळे त्याला जवळ ओढते. मुलानं न मागताही आई सर्व गोड त्याच्याकरता ठेवून देते. त्याला दिल्याशिवाय आपण खाणं तिला समाधानकारक नाही वाटत. मूल तहान भूक विसरून खेळण्यात गुंग झालंय हे ओळखून आई त्याला दुःख झालं तर तिचं मन खापरावर भाजणाऱ्या लाहीप्रमाणे वरखाली होत असतं. बाळ मातेपाशी सांगे तान भूक, उपायाचे दुःख काय जाणे. तयापरी करी पाळण हे माझे, घेऊन या ओझे सकळ भार. लहान मुलाला तहान लागली किंवा भूक लागली म्हणजे ते मुलं आईला सांगतं. तहान भूक कशी भागवावी याचा उपाय त्याला माहिती नसतो. त्याप्रमाणे परमेश्वर आपल्या भक्ताचा सर्व प्रकारचा भार सहन करतो, त्याचा सांभाळ करतो. मातेची या खांदी बाळ नेणे सीण, भावना त्या भिन्न मुंडाविया. आईच्या खांद्यावर मूल असल्यावर मुलाला चालण्याचे कष्ट करावे लागत नाहीत. त्याचं ओझं त्याची आई वाहत असते. या एकत्रपणाच्या विचाराशिवाय इतर भिन्नपणाचे विचार मोडून काढावेत. भक्तानं देवावर सर्व भार घातला म्हणजे देव त्याची आईप्रमाणे सगळी काळजी घेतो. देवे भक्ता रूप दिलासे आकार, भक्ती त्यांचा पार वाखनीला. एकांगी दोन्ही झाली ही निर्माण, देव भक्तपण स्वामी सेवा. तुका म्हणे इथे नाही भिन्न भाव, भक्ता तोची देव देव भक्त. देवानं भक्तांना रूप आणि आकार दिलाय. भक्तांनी देवाचा महिमा वर्णन करून एक प्रकारे देवाला रूप आणि आकार दिलाय. देव व भक्त आणि स्वामी व सेवक हा संबंधही एकाच अंगाची दोन रूप आहेत. या दोघात भेदभाव नाही. फक्त तोच देव आणि देव तोच भक्त आहे.
तरुवर बीजा पोटी बीज तरुवरा शेवटी, तैसे तुम्हा आम्हा झाले एकी एक सामावले. उदकावरील तरंग तरंग उदकाचे अंग, तुका म्हणे बिंबछाया ठाई पावली विलया. मोठं झाड बी त्याच्या पोटात असतं, पण बी तरी शेवटी झाडालाच येतं. त्याप्रमाणे हे देवा तुमचा आणि माझा संबंध आहे. आपणा दोघांचा एकमेकात समावेश झालेला आहे. पाण्याची लाट पाण्यावर असली तरी ती पाण्याचंच अंग. बिंब आणि छाया एके ठिकाणी आली म्हणजे छाया नाहीशी होते. भक्तगणांनो, अत्यंत प्राचीन काळी मानव जेव्हा प्राथमिक अवस्थेत होता तेव्हा हे विस्तृत जग नवीन होतं त्याला. या जगाची ओळख करून घेण्याचा मानव जसजसा प्रयत्न करायला लागला तसतसं जगातलं एक एक कोडं त्याला सुटायला लागलं. हे विश्व त्याला हळूहळू परिचित व्हायला लागलं. या विश्वात पाऊस पडणं, दिवस होणं, रात्र होणं, ही सगळी आश्चर्य बघून प्रथमतः मनुष्य भयचकित झाल्याची भावना त्याला प्रेरित करताना देवाचं एक अमर्याद रूप त्याला नतमस्तक करून गेलं, वंदनीय ठरत गेलं. तुकाराम महाराजांच्या जीवनात विठ्ठलाशिवाय दुसरं काही दिसत नाही. ते संपूर्णपणे विठ्ठल स्वरूप झाले होते. पण आपण सामान्य माणसं तुझं आहे तुझं पाशी हे विसरून जागा चुकतो आणि दुःखी होतो. आत्मचैतन्याची ओळख आम्हाला होत नाही, त्यामुळे देहाला आपण कवटाळत बसतो. नारळातलं सुरेख अमृतासारखं पाणी आणि गोड खोबरं सोडून आपण फक्त वरची कठीण करवंटी कुरतडायचा प्रयत्न करत राहतो. सर्वांनी विचार करा, देवाची भक्ती कशी असली पाहिजे. नदी समुद्राला जाऊन मिळाली की तिचं नदी पण संपतं, मग काय उरतं? जो एक अफाट निळाशार समुद्र, अगदी डोळ्यात न मावणारा. या महासागराचंच रूप त्या एकरूप होऊन गेलेल्या नदीला मिळत असतं. संसाराला विनमुख होऊन आणि सन्मुख होऊन तुकारामांच्या मनानं प्रवास केला. त्यांचा प्रवास अगदी प्रतिकूल परिस्थितीतून जात होता. एका सधन सावकाराचं दिवाळं निघालं होतं. मायेचे पाश, संसाराची आसक्ती, लोकलाजेची भीती यांना न जुमानण्याचा निर्धार त्यांनी आपल्या मनानं केला होता. भक्तिमार्गावर वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शन करणारा गुरु भेटतो का म्हणून त्यांनी सभोवताली पाहिलं, शोधाशोध केली, वणवण भटकंती केली, पण हातात काय आलं? फक्त निराशा. काही केल्या भक्तीचा मार्ग दाखवणारा गुरु भेटेना. वाटेत काटे कुटे, झाडं झुडपं, घनदाट अरण्य, हिंस्त्र पशु त्यांच्या वाटेवर होते. त्यांच्याशी झगडत, त्यांना प्रतिकार करत त्यांना इच्छित स्थळी पोहोचायचं होतं, पण परमेश्वर प्राप्तीची सारी साधनं त्यांना निरुपयोगी वाटत होती. एका नामस्मरणानं देव वश होऊ शकेल, फक्त मनाचा घट्ट निश्चय हवा, हे त्यांनी अनुभवातनं ठरवलं. त्यामुळे गुरु करायची घाई त्यांनी नाही केली. जगात जो गुरु त्यांना सापडला नाही तो त्यांना स्वप्नात दृष्टांत देऊन गेला. त्यांनी मनाच्या संशोधनाला सुरुवात केली. मित्रहो, माणसाचं मन मोठं विचित्र आहे. क्षणात इथे तर क्षणात तिथे असतं ते. क्षणात चिमटीत मावेल असं तर क्षणात आकाश एवढं होणारं चंचल अस्थिर मन, त्याला आवर घातला पाहिजे. अशा मनावर जय मिळवला तर देवदर्शन होऊ शकेल हे त्यांनी ओळखलं होतं. आपलं आपणच सगळं मिळवायचं होतं. मनाला बांध घालणं सोपं नव्हतं. तरीही मीच माझा राखणदार झालो असं म्हणून त्यांनी आपल्या मनाची बांधणी करायला सुरुवात केली. क्षणाक्षणाला मनाला आवर घालायला लागले. पण उतावीळ मन स्थिर राहीना, भजनात एकरूप होईना. शुद्ध भावाशिवाय आता आपल्याला काही मिळणार नाही हे तुकारामांनी ओळखलं. अशा तुकारामांचं जेव्हा देवाशी, पांडुरंगाशी ऐक्य झालं तेव्हापासून एक वेगळी प्रसन्नता त्यांना अनुभवायला मिळाली. म्हणूनच तुकाराम महाराज आपल्या अभंगातनं तुम्हा आम्हाला सांगत असतात, मनाच्या अधीन आपण होऊ नये, मनाचे हट्ट मोडून टाकावेत आणि या घातकी मनाला आपल्या अधीन करावं. तर आणि तरच आपली या जन्ममरणाच्या फेऱ्यातनं सुटका होईल. तुकारामान इतका दृढनिश्चय करण्याची ताकद आपल्यात नसली तरी तसा प्रयत्न केला तर काही अंशी का असेना आपल्याला मनावर ताबा मिळवण्याची ताकद किंवा यश मिळू शकेल. संतांनी सांगितलेल्या या मार्गावरून सर्वांनी चालत राहून संसाराचा हा भवसागर तरून जावं.
एवढंच सांगतो आणि माझ्या या कीर्तनरूपी सेवेची सांगता करतो. एवढं सांगून त्या कीर्तनकारानं पांडुरंगाचा मोठ्यानं जयघोष करून आपलं कीर्तन थांबवलं. सारी भक्तमंडळी त्या कीर्तनानं भारावून गेली होती. मांजीरामचं मन तर पांडुरंगाच्या भक्तीकडे अधिकच ओढ घ्यायला लागलं. तुकारामांचं कष्टमय जीवनचरित्र ऐकताना मांजीरामचेही डोळे पाणावून गेले. कितीतरी वेळ अगदी समाधी लागल्यासारखा मांजीराम खांबाला टेकून बसला होता. आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींचा त्याला विसर पडला होता. जीवनातल्या साऱ्या दुःखांचा, कष्टांचाही त्याला विसर पडला होता. टाळांच्या निनादात देवाच्या आरतीचा आवाज मंदिरात घुमताच तो भानावर आला. जागेवर उभं राहून तो त्या आरतीत आपला आवाज मिसळून तन्मयतेनं आरती गायला लागला. गाभाऱ्यात जाऊन मांजीरामनं पांडुरंगाच्या पायावर डोकं टेकलं. त्याला सगळ्या अंगावर काटा उभारल्याचा भास झाला. जणू विठ्ठल रखमाई त्याच्या जवळ उभी राहून त्याला आशीर्वाद देत होती. त्याच स्थितीत तो अजून किती वेळ थांबला असता कोणास ठाऊक. तोच मांजीराम अशी हाक आल्यावर तो दचकून उभा राहिला. आजूबाजूला बघायला लागला. तात्या कदम चौकटीजवळ उभं राहून हसत हसत त्याला हाक मारत होता. अरे काय मांजीराम, देवाच्या ध्यानात बुडून गेला वाटतं. अरे महाप्रसादाच्या पंक्ती बसायला लागल्यात. तुझी गडबड आहे म्हणाला होतास म्हणून ह्या पंक्तीला तुला बसवावं म्हणून तुला बलवायला गडबडीनं आलो बघ. तर तुला गाड्या कशाचंच भान नाही. तात्याच्या बोलण्यावर मांजीराम काही बोलला नाही. फक्त थोडा हसला आणि त्याच्या पाठोपाठ चालायला लागला. श्रोते हो, हा होता भाग 13वा, भाग 14वा. उद्या तोपर्यंत नमस्कार मित्र.